राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं प्राजक्ताला मागणी घालण्यासाठी सुलोचना आलेल्या असतात. त्यावेळेस भाग्यश्री ही आलोकचा मोबाईलमधला व्हिडिओ दाखवणार असते. त्यावेळेस इकडं प्राजक्ताने तो व्हिडिओ डिलीट केलेला असतो. तसेच सुलोचना यांना फोन करूनही सांगितलेलं असतं की सर्व मीडियावरती आणि जे डाउनलोडेड साईट आहेत त्यावरती जो आलोकचा व्हिडिओ आहे तो डिलीट करा, जेणेकरून की तो व्हिडिओ कोणाला दिसणार नाही आणि त्यामुळे आलोक सरांची सच्चाई कोणासमोरच येणार नाही. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की हो मी ते करते आणि त्यानंतर त्या फोन ठेवून देतात आणि त्यामुळे इकडे भाग्यश्रीला आलोक यांचा व्हिडिओ सापडत नाही. त्यानंतर इकडं प्राजक्ता सगळ्यांना समजावून सांगते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती कोणी आरोप करतं त्यावेळेस तोही रागाने हेच कार्य केलं असतं आणि आलोक सर असं नाही आहे. त्यानंतर इकडं सगळ्यांचा विश्वास बसतो आणि इकडं गुरुजी म्हणतात की जर प्राजक्ता लग्नाला तयार असेल तर आमची काही हरकत नाही. त्यावेळेस सुलोचना विचारतात की तू लग्नाला तयार आहेस का? त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की मला तुम्हाला एकांतामध्ये बोलायचं आहे. त्यानंतर इकडं प्राजक्ता त्यांना आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाते. त्यावेळेस सुलोचना मॅडम ही म्हणतात की ठीक आहे आणि जर तुला मला एकांतात बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो. त्यानंतर इकडं तृप्ती म्हणते की मी पहिल्यांदा पाहत आहे, या अगोदर मुलगा मुलगी रूममध्ये जाऊन एकांतात बोलत होते, पण आता सासू आणि सून दोघी मिळून बोलणार आहेत. किती छान आहे. त्यानंतर इकडं प्राजक्ता आणि सुलोचना या रूममध्ये येतात. त्यावेळेस प्राजक्ता सुलोचना यांना म्हणते की तुम्ही आल्यापासून पाहत आहे, तुम्ही अजिबात भाग्यश्रीचा विषय काढत नाही आहे. त्यावेळेस सुलोचना म्हणतात की हो मी आणखीनही भाग्यश्रीचा विषय काढला नाही आहे आणि तुझ्या लक्षात येत आहे का, आणि भाग्यश्रीचं आत्ताच लग्न मोडलेलं आहे, त्यामुळे ती एवढ्यामध्ये लग्नाला तयार होणार नाही आणि तुला माझ्यावरती विश्वास आहे का? त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की गोष्ट विश्वासाची नाही आहे, कारण की मी माझं आयुष्य पूर्णपणाला लावत आहे. त्यानंतर इकडं चारू वैद्यबुवांना म्हणते की तुम्ही सर्व निर्णय हा प्राजक्तावरती कसा टाकू शकतात? तुम्हाला तर माहीत आहे ना, आणखीन प्राजक्ता ही लहान आहे आणि तिला काय खरं काय खोटं कळणार नाही. त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की मला माहीत आहे, प्राजक्ता जर एखाद्या मुलाला पसंत करत असेल तर आपल्याला त्यामध्ये अडचण आणण्याची काहीच हरकत नाही. त्यावेळेस इकडं चारू म्हणतात की तुम्हाला माहीत आहे ना, भाग्यश्रीचं एकदा सोडून दोनदा लग्न मोडलेलं आहे आणि त्यामुळे आता भाग्यश्रीचं लग्न करण्याच्या अगोदर आपण प्राजक्ताच्या लग्नाचा कसा विचार करू शकतो? त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की जर प्राजक्ताचं लग्न होत असेल तर मला त्यामध्ये काहीही अडचण नाही आहे आणि तुम्ही माझ्या लग्नाचा अजिबात विचार करू नका आणि मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे ना की मी आता लग्न करणार नाही. त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की ठीक आहे ना, आपण प्राजक्ताचं लग्न झाल्यानंतर भाग्यश्रीच्या लग्नाचं पाहू शकतो. त्यावेळेस इकडं चारू म्हणतात की ठीक आहे आणि इकडं प्राजक्ता खूप रागारागात असते आणि म्हणते की तुम्ही मला वचन दिलं होतं की जेव्हा माझ्या आणि आलोक सरांचं लग्न होईल त्यात मानवामध्ये भाग्यश्री आणि आरव सरांचंही तुम्ही लग्न लावून द्याल. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की हो मी तुला शब्द दिलेला आहे आणि मी तो पाळणारही आहे आणि तुझा माझ्यावरती विश्वास नाही का? त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की गोष्ट विश्वासाची नाही आहे, पण तुम्ही आणखीन ही काहीच घरामध्ये बोलत नाही आहे. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की तुला हेच गोष्टी कराव्याच लागणार आहेत आणि तुला माझ्यावरती विश्वास ठेवावाच लागेल. मी तुझं आणि आलोकचं जसं लग्न लावणार आहे तसंच भाग्यश्री आणि आरव सरांचंही लग्न लावून देईल, हा माझा शब्द आहे आणि सुलोचना यांनी दिलेला शब्द त्या कधीच मोडत नाहीत आणि मी दिलेला तुला शब्द मी कधीच मोडणार नाही आणि मी ते पूर्ण करून दाखवणारच आहे. त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की ठीक आहे आणि त्या दोघीही रूममधून बाहेर जाण्यासाठी निघतात. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते ठीक आहे आणि मी तुमच्यावरती विश्वास ठेवते आणि त्यानंतर इकडं दोघीही बाहेर येतात. त्यावेळेस सगळेजण प्राजक्ताला विचारत असतात की काय झालं प्राजक्ता आणि तुझा लग्नाला काय मत आहे? त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की मी या लग्नाला तयार आहे आणि त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की माझ्या सुनबाईला मी लवकरच घ्यायला तयार होणार आहे.
त्यानंतर इकडं वैद्यबुवा चारू यांना म्हणतात की तोंड गोड करायला आणा. त्यानंतर इकडं सुलोचना मॅडम या प्राजक्ताला जवळ घेतात आणि त्या म्हणतात की मी आता माझ्या सुनेला लवकरच घरी घेऊन जाईल. त्यानंतर इकडं वैद्यबुवाही खुश असतात आणि भाग्यश्री म्हणते की तुझ्या सुखात माझं सुख आहे आणि तुझ्या दुःखात माझं दुःख आहे. तू जर खुश असशील या लग्नामुळे तर मला काहीच हरकत नाही आणि कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणते. त्यानंतर इकडं प्राजक्ता ही खूप विचारात असते आणि खूप शांत असते. त्यामुळे भाग्यश्रीला वाटतं की काहीतरी चुकीचं होत आहे. तरीही ती म्हणते की आता माझ्या लग्नामध्ये आम्ही काहीच एन्जॉय केलं नाही, आता तुझ्या लग्नामध्ये आपण सगळेजण मस्त एन्जॉय करूया. त्यानंतर इकडं कौस्तुभी म्हणतो की हो आता आपण मस्त एन्जॉय करायचं. आणि त्यानंतर इकडं चारू या बेसनचे लाडू घेऊन येतात आणि सगळ्यांचं तोंड गोड करत असतात. त्यावेळेस इकडं सुलोचना या तो लाडू घेतात आणि गोड तोंड करण्यासाठी प्राजक्ताकडे येतात. त्यावेळेस इकडं भाग्यश्री त्यांना हात पकडते आणि म्हणते की तिला खाऊ घालू नका आणि तुम्ही तर तिच्या होणाऱ्या सासू आहात ना, आणि तुम्हाला माहिती असायला हवं की प्राजक्ताला बेसनच्या लाडूची ॲलर्जी आहे. त्यानंतर तो लाडू त्या भाग्यश्रीला खाऊ घालतात आणि म्हणतात की मी लवकरच मिठाई पाठवेल आणि माझ्या सुनेचंही तोंड गोड करेल आणि आता मला निघायला हवं. त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की मलाही तेच वाटलं की घरचे सगळे मंडळी आणि जावाई बापूच दिसत नाही आहेत आणि जर मागणी घालायची असेल तर सगळेजण आला असता. त्यावेळेस इकडं सुलोचना सांगतात की मी लवकरच सगळ्यांना घेऊन येईल. त्यानंतर तिथं गोविंदला बोलून घेतात आणि म्हणतात की आपण वैद्यबुवांसाठी आणलेलं गिफ्ट हे त्यांना दे. आणि त्यानंतर तो त्यांना गिफ्ट देतो आणि सुलोचना मॅडम या निघून जातात. त्यानंतर इकडं प्राजक्ता ही खूप विचारात असते आणि सगळेजण खूप खुश होतात की आता प्राजक्ता